बर का, गाव आता जवळच आलाय. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं झोपा म्हणून, पर तुम्ही रातभर जाग्याच. आता तशी आम्ही आमची मांडी तुम्हाला उशी म्हणून दिली असते बर का. आम्ही तसं तुम्हाला विचारलं बिया, पर तुमचं हो बी नाही नाही बी नाही. आम्ही रातभर विचार करीत होतो, आमच्या डोळ्याला डोळा नाही. हा म्हणलं, मामानं मुकी मुलगी गळ्यात बांधली का काय? मुकी मुलगी चालेल बर का आम्हाला. हा, पर या मुलीनं निदान सांगावं तरी की बाबा मी मुकी हाय म्हणून. आता त्यानं हसता येत. चला चला. मग माप ओलांडायचं आणि मग आत यायचं. ऐकू चोरी, नवऱ्याला चोरी, लागू ठेवली तर होईल जाती, नाही तर अहो आपण कोणी बोलून जवा जवा घाण करते. कोण आहे हो? अहो कुठले येणार राव, आमच्या गावकऱ्यांनी उगाच डोसका चढून गेलेला. असं पोरी, चल चल. हा चला म्हणजे चला. तर मामा आपलं हे असं आहे, आपण कधी कुणाचं ऐकत नाही काय बाळू. समज नाही काय सावकार, साखर घ्या. साखर कशाची साखर. बायकोच नाव ठेवलं तिची. नाव ठेवलं. काय नाव ठेवलं. घ्या घ्या की असतं काय बाईवानी घ्या. वाचतोय कोण? रत्ना. ना सोनबाई पाया पड. बाळू, अरे ते आपण लग्नाला हजर नव्हतो. दौडला गेलतो. ते त्यांचं आहे, त्यांचं जेवण टाकायचं बघ. ते तबक घे इकडे. घ्या केवढे वजन होय. पण सावकार मी म्हणतो याची काय गरज होती? तुम्हाला नाही गरज, पण बायका नाही की. तुमच्यासाठी गुलाबदानी आणले. आतलं गुलाब पाणी खास काश्मीरून आणलंय. आता सुटू द्या घमघमाट. भाऊजी याला निघाली बर का वर. उकाने घेतल्या बिगर जाऊच यायचं नाही. हा भाऊजी थांबा, आता रस्ता नाही मिळायचा जायला. ए बयानो, मी काय दुसऱ्याच्या बायकोकडे चाललो का? तसं नव्ह, मग तिच्याकडे जाताय ती तुमचीच बायको असली तरी मी तिचं नाव घ्या भाऊजी. आणि नाही घेतलं तर रातभर इथं थांबावं म्हणजे आमच्याच घरात जायला आमच्या बायकोचं नाव घेतल्या बगर आम्हाला रस्ता नाही. रस्ता हवा असेल तर नाव घ्या बघू. आता रे, आता काय करायचं बायानो? आता काय कुठलं नाव? उकाण्यातनं घ्या. हा हा, आठवलं. काळी काळी माती त्यात हिरवगार पिक्कल. धर्मपत्नीचा धर्म रत्न आजपासून शिकेल. हा घेतला का नाही जोरकाच नाव. जरा सांभाळून बर का, आमची वहिनी वाईट नाजूक आहे. त्यात वरबाडून लावत्यात इस्ताऱ्या, पडत्यात पंक्ती, इस्ताऱ्या लावणार उपाशी. काय झालं? झालं काय? काय नाही, तो येडा. राम 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 राम. नमस्कार काका. राम राम राम. काय काका, हा. सकाळी सकाळी आलाय? अरे जरा तुझा विचार घ्यावा म्हणून आलो तू.
माझा हा आणि कसला विचारतो हेच की तंबाखू आपली कवा कापायची कवा कापायची? समजे लोक म्हणतात दशमीच्या मुहूर्ताला कापून काढावी बर तुझा काय बेत माझा कसला आलाय बेत हा? काका 4 लोक कापतील तेव्हा आपण ती कापायचा हे खरं हो पर चाप एकदा रानात कापून पडला म्हणजे तो जीवाला घोरच की हो हा खरं. कारण एकदा का चाप पडला म्हणजे त्याला 7-8 उन्ह तरी द्यायला पाहिजे आणि त्या दरम्यान जर पाऊस आला तर समजा पीक अगदी मातीतच की सपलंच की हा. काय म्हणजे 5,000 रुपये येणार हा. तिथं 5 रुपये देणार नाही बरोबर बरोबर काय म्हणा काका हा. बापू साहेबाचं तंबाखू हा. म्हणजे तालुक्यात लंबरी माल नंबर 1. काय बरोबर अहो दिसतं लागल असं पीक आहे वय, वय. तसं नाही काय वेळच्या वेळेला खत पाणी औषध घातलं येते की पीक जातंय कुठं अहो यायलाच पाहिजे वय. अरे बापूची माणसं काय मेहनती आहेत हा. बघतोय की नाही? अरे घरच्या माणसासारखी राबत्यात हा. हा यंदा सावकाराने काय भाव काढला काय भाव काढलाय हा. अहो गेल्या वर्षीपेक्षा 40 रुपये चढ देतो म्हणत्या वय अहो वय काय इथल्यापेक्षा निप्पाणीला 1,200 रुपये दर जादा आहे असं तर काय परवा आमचा पाहुणा आला होता लग्नात हा. तो सांगत होता हा. अहो तिथल्या खरेदी विक्री केंद्रात तंबाखू दिला का नाही हा. तर पैसा जादा देत्यात शिवाय रोकडा या सावकारावानी नाही मग ते बरं की मग अहो का सावकाराला दुखवायचा कसा राव हडल्या तोच उपयोगी पडतो हा. काय होय काय हा, उपकार करतोय व्याज घेत नाही हवाच्या व्याज घेतो काय बोलताय राव तुम्ही बी हा बघ बाबा तू सावकाराला अजून ओळखलेला नाही हा. सावकार आणि सापाची जात एक असती डूक धरल्या विना कधी राहायची नाही हे बघा ते काय बी असलं तर या वर्षाला मी सावकाराला तंबाखू देणार नाही म्हणजे नाही हा अबो जागा हायसा नव मी काय म्हणते जागा हायसा नव चांगलं बोललेलं बघतायसा आणि जागा आहे का झोपलेला आहे म्हणून विचारता होय आणि एवढ्या झोपूनच कसं आम्ही हा पुरं पुरं एवढ्यातच पुरं पुरं तसं नव मग कस बोला काय मनात काय आहे तुमच्या राग नाही ना यायचा राग राग म्हणजे काय कसला असतोय तो हं? नाही म्हणजे ते हे आपण सावकाराचं कर्ज काढलंय हा त्याच्या हेच विचारायचं होतं वय हं, हा काढलं कर्ज लग्नासाठी 20,000 पतूर अंदाज होता हं. पर सावकार म्हणतोय आता आकडा जाईल 25,000 पतूर म्हणून अगं बया हा हवा हा. पर ते फेडायचं कवा आणि कसं कस हं? तुम्ही लुगडं कसं फेडता हे काहीच्यानं झालं काय तुमचं काही विचार नाही हो कर्ज हाय किती 2 हात आहेत की फेडाया आणि औंदा तंबाखूचं पीक 16 आणि आलंय बघता बघता 60,000 रुपये जातील फिटून हा तुम्हाला कसलं आलंय भ्या भ्या नाही खरं मग पण म्या म्हणते एवढं ऋण काढून सण कशाला करायचं वो सण हं? अगं लग्न म्हणजे काय साधा सुद्धा सण आहे वय सण वर्षाला येत्यात आणि जात्यात लग्न एकदाच होत त्यात वतनदार देसाई आम्ही आमचं लग्न धडाक्यात झालं नसतं तर आबांच्या आत्म्याला काय वाटलं असतं हं. हे अर्थी तुमचं म्हणणं बी बराबर आहे म्हणा मग बरं का आता तुमचा पर आणि बरं का हायच का मधी हा मला वाटतं नमनालाच तुम्ही अर्धी रात्र घालवणार अहो हं. तेवढा दिवा घालवा दिवा तेवढा घालवा की घालवा की हम्म. 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 अवा बरं जरा थांबा की